आपल्याला टर्मिनॉलॉजी बघायची आहे. आता काय टर्मिनॉलॉजी बघायचं बरं का, समजा स्पिरिकल मिररचे दोन प्रकार कॉन्व्हेक्स आणि कॉन्केव आपण बघितले. हा समजा अशा पद्धतीने तो आरसा होता, राईट, असा आरसा होता. तो असा आरसा होता, समजा मी पॉलिश आउटवर्ड साईडला केलेला आहे, तर याचा अर्थ आपला कोणता मिरर झाला, आपला कॉन्केव मिरर आहे. आता कॉन्केव मिररमध्ये काय घडतं माहिती आहे का, जो काही मिरर आहे त्या मिररचा काही ना काही एक सेंटर असतो. हा सेंटर आहे समजा, ज्याला मी गुलाबी पेनने दाखवतोय, तो हा जो काही आपला सेंटर असतो, या सेंटरला आपण काय म्हणतो तर लक्षात घ्या, जो काही आपला कॉन्केव मिरर असो का कॉन्व्हेक्स मिरर असो, जो काही तुमचा हा आरसा, एवढाच आरसा तुमच्या डोळ्यासमोर दिसायला भेटतोय, त्याचा जो काही हा सेंटर असतो याला म्हणतो आपण पोल. याला काय म्हणतो आपण, पोल. याला काय म्हणतो आपण, पोल. तर तुम्हाला जर का लिहायचं असेल तर तुम्ही डिफिनेशन पण लिहू शकता की पोल कोणाला म्हणतो आपण. ठीक आहे, तो पोल काय असतो बाबा, सेंटर असतो आपला. कशाचा सेंटर असतो आपला, तो मिररचा, राईट का. तो जो काही हा मिरर आहे त्याचा बरोबर हा जो काही सेंटर आहे त्याला काय म्हणून देतो आपण, पोल. त्याला काय म्हणतो आपण, पोल. आता मला एक बात सांगा, तुम्हाला मी काय सांगितलं की आपला जो काही मिरर आहे, हवाला मिरर, हा कशाचा भाग आहे, तर तुम्ही काय म्हणले, एक स्पियरचा भाग आहे, बरोबर. जर का समजा तो स्पियरचा भाग असेल तर स्पियरला काय असतो, सेंटर पण असतो. तर तो जो काही सेंटर आहे, इथं कुठेतरी सेंटर असेल, त्या सेंटरला आपण काय म्हणतो, त्याला म्हणतो आपण सेंटर ऑफ द कर्वेचर. तुम्ही त्याला सेंटर म्हणा, तो सेंटर ऑफ कर्वेचर म्हणा, किंवा त्याला तुम्ही सेंटर म्हणा. ओके, त्याला तुम्ही सेंटर म्हणू शकतात. आता तुम्हाला काय दिसायला भेटेल बरं का, की ह्या ज्या काही आहेत ना, यावाला, या सगळ्या काय आहेत, या काय आहेत, ह्या रेडियस आहेत, त्याला रेडियस ऑफ कर्वेचर. तो सेंटर ऑफ कर्वेचर झाला. पोल म्हणजे काय, बरोबर मिररचा जो सेंटर आहे आपला पोल झाला. या ज्या काही रेडियस आहेत या सगळ्या काय झाल्यात, रेडियस ऑफ द कर्वेचर. तो रेडियस ऑफ कर्वेचर, सेंटर म्हणजे काय, पोल म्हणजे काय, बेसिक लेवलला या तीन गोष्टी कळाल्या का, पटकन सांगा. पोल, सेंटर, रेडियस ऑफ कर्वेचर. आता पुढे जाऊ, पुढचा पॉईंट काय असतो बरं का, पुढचा पॉईंट आपल्याला दिसायला काय भेटतो, गंमत बघा. पुढचा पॉईंट काय असतो, आता तुम्हाला काय दिसायला भेटेल की काय बरं का, जर का समजा आपला हा आपला एक मिरर आहे, तो कॉन्व्हेक्स असो का कॉन्केव असो, तो कॉन्व्हेक्स असो का कॉन्केव असो. इथं काय आहे आपलं, हा पोल आहे लाल कलरनं, हा पोल आहे, हा इथं सेंटर आहे, राईट. जर सेंटरमधून आणि पोलमधून जाणारी जी काही लाईन आहे आपली, पोलमधून आणि सेंटरमधून जाणारी लाईनला तुम्ही एक्सटेंड करून तुमच्या समोर जी काही ॲक्सिस दिसायला भेटते, या ॲक्सिसला आपण काय म्हणतो, या ॲक्सिसला आपण प्रिन्सिपल ॲक्सिस म्हणतो. काय म्हणतो, प्रिन्सिपल ॲक्सिस. सेंटरमधून आणि पोलमधून जाणारी जी काही आपली लाईन असते तिला आपण प्रिन्सिपल ॲक्सिस असे म्हणतो. द स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू पोल अँड सेंटर ऑफ कर्वेचर ऑफ द मिरर इज कॉल्ड ॲज द प्रिन्सिपल ॲक्सिस. दिस ऑल टर्मिनॉलॉजी आर रिलेटेड टू दी ओनली स्पेरिकल मिरर. तो स्पेरिकल मिररबद्दल मी तुम्हाला सांगत आहे. कॉन्केव मिरर, कॉन्व्हेक्स मिरर म्हणजे काय ते पण तुम्हाला सांगून दिल्या. मी तुम्हाला टर्म सांगत होतो. द सेंटर ऑफ द मिरर सरफेस इज कॉल्ड ॲज द पोल. सेंटर ऑफ द कर्वेचर म्हणजे काय बरं का, सेंटर ऑफ द स्पिरर ऑफ द मिरर ऑफ द पार्ट. लक्षात घ्या, तो झाला आपला सेंटर ऑफ द कर्वेचर. रेडियस ऑफ कर्वेचर म्हणजे मी तुम्हाला समजून सांगितलं. आणि एक असतो प्रिन्सिपल ॲक्सिस. तो प्रिन्सिपल ॲक्सिस कळाला का रे, की प्रिन्सिपल ॲक्सिस कळाली, प्रिन्सिपल ॲक्सिस. चला पुढे जाऊ. आता घडतंय काय बघा. समजा आपला जो की ना, आता मी तुम्हाला शिकवतोय, समजा मी तुम्हाला आता फोकस शिकवतोय. फोकस किंवा फोकल पॉईंट तुम्ही म्हणतात ना, त्याला आपण फोकल पण म्हणतो. बघा बरं का, फोकल काय असतं व्यवस्थित समजून घेऊया. हा आपला एक स्पेरिकल मिरर आहे, ज्याच्या आउटवर्ड साईडला आपण पॉलिश केलेला आहे, त्यामुळे रिफ्लेक्टेड सरफेस इनवर्ड असणार. तो रिफ्लेक्टेड सरफेस काय आहे, इनवर्ड आहे. हा आपला सेंटर आहे, हा आपला पोल आहे, ही आपली काय आहे, तो ही आपली प्रिन्सिपल ॲक्सिस आहे. इथपर्यंत तर कोणाला पॉईंट बिलकुल पण डाऊट नाही आहे. तो इथपर्यंत कोणाला पण बिलकुल पण डाऊट नाही आहे. आता आपल्याला काय बघायचं आहे तर लक्ष द्या. आपल्याला बघायचं आहे आता की आपण फोकस कोणाला म्हणावं. घडतं काय माहिती आहे का, की हे किरण जे ना प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल किरणं येतात, ही पॅरलल किरणं. तो प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल तो किरणं जे काही आहेत, रे आर इन्सिडन्स ऑन द व्हॉट, तो हे आपल्या रिफ्लेक्टेड याच्यावरती किरणं रिफ्लेक्ट होत आहेत, आणि म्हणजे इन्सिडन्स होत आहेत. इन्सिडन्स झाल्यानंतर काय होतात, ते पॉईंट ऑफ इन्सिडन्सपासून रिफ्लेक्ट होतात. तो रिफ्लेक्ट होऊन काय करतात माहिती का, रिफ्लेक्ट होऊन हा पण इथं आला आणि रिफ्लेक्ट होऊन हा पण इथं आला, राईट का. तो रिफ्लेक्ट होऊन दोघं या पॉईंटला आलेत, राईट का. आणि तो पॉईंट बरोबर प्रिन्सिपल ॲक्सिसवर येतोय. लक्षात घ्या, जे काही रे आहेत, द रे आर पॅरलल टू दी प्रिन्सिपल ॲक्सिस. तर प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल रे इन्सिडन्स होत आहेत, म्हणजे इन्सिडन्स रे आर पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस. तो इन्सिडन्स रे जे काही आहेत ते आपल्या प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल आहेत. परंतु रिफ्लेक्टिंग सरफेसला टक्कर खाऊन जेव्हा ते रे रिफ्लेक्ट होत आहेत, तर रिफ्लेक्ट होऊन त्या एका पॉईंटला मीट होतात. तर ज्या पॉईंटला ते मीट होतात,
लक्षात घ्या, इन्सिडन्स रे सगळ्या ठिकाणी, सगळे इन्सिडन्स रे जे काय आहेत, इन्सिडन्स रे पॉईंट ऑफ इन्सिडन्सला रिफ्लेक्ट होऊन ज्या पॉईंटला मर्ज होतात, तो जो काही आपला पॉईंट असतो त्याला आपण फोकस म्हणतो, त्याला आपण फोकल पॉईंट म्हणतो, तो त्याला आपण फोकस किंवा फोकल पॉईंट म्हणतो. आणि फोकल पॉईंट किंवा फोकसवरती आपली इमेज बनते. इमेज नेहमी कुठे बनते, तर या पॉईंटवरती बनते. इमेज कुठे बनते, या पॉईंटवरची बनते. मग तुम्हाला लक्षात काय येतं माहिती आहे का, की जो आपला प्लेन मिरर होता, त्या प्लेन मिररचा फोकस पॉईंट कुठे असेल, तो इकडं असेल. असं का, कारण की आरशाच्या मागं तुम्हाला इथे इमेज बनताना दिसायला भेटते. तर लक्षात घ्या, इमेज कुठे बनताना दिसायला भेटते, इमेज फोकल पॉईंटवरती बनताना दिसते. फोकल पॉईंट किंवा त्याला तुम्ही फोकस म्हणतात. आणि फोकस म्हणजे काय, की जे काही इन्सिडन्स रे आहे ते इन्सिडन्स रे रिफ्लेक्ट होऊन कुठल्या तरी एका पॉईंटला छेदत असणार. तो छेदणारा पॉईंट जो असतो आपला, त्या छेदणाऱ्या पॉईंटला आपण काय म्हणतो, फोकल पॉईंट किंवा फोकस म्हणतो. आणि फोकसवरती आपली इमेज बनते. एवढी बात लक्षामध्ये ठेवा. परंतु जर का समजा इन्सिडन्स होऊन जर का तो जो काही पॉईंट आहे, तो पॉईंट ऑफ इंटरसेक्टवाला, ते जर का समजा प्रिन्सिपल ॲक्सिसवरती कुठेतरी मीट होत असेल, तर याच पॉईंटला आपण काय म्हणतो, प्रिन्सिपल फोकस. याला काय म्हणतो आपण, प्रिन्सिपल फोकस. प्रिन्सिपल फोकस मी काय म्हणतोय, कारण की प्रिन्सिपल ॲक्सिसवरच्या पॉईंटवरती हे सगळे रिफ्लेक्टेड रे मर्ज होत आहेत आणि तिथं जाऊन इमेज बनते. त्यामुळे आपण त्याला काय म्हणून देत असतो, त्याला प्रिन्सिपल फोकस. बोला, कळतंय का मी काय बोलतो ते? कळतंय का रे? कळतंय? आता तुम्हाला एक बात तर कळाली. समजा आता हा इमेज कोणता होता, हा कॉन्केव आपला मिरर कोणता होता, कॉन्केव मिरर होता. परंतु यार मग हे सांग मला, की जर समजा मिरर कॉन्केव होता, आता जो आहे ना हा आपला कोणता मिरर आहे, हा जो आहे ना हा आपला समजा कॉन्व्हेक्स मिरर आहे. तो कॉन्व्हेक्स मिररच्या इनवर्ट साईडला आपण पॉलिश केलेलं असतं, आउटवर्ड साईडला आपला रिफ्लेक्टिंग पार्ट असतो. तो आउटवर्ड साईडला आपला रिफ्लेक्टिंग पार्ट आहे. आता घडेल काय, समजा हा आपला पोल आहे, राईट का, हा आपला पोल आहे, सेंटर आपला हा आहे, हे आपली काय आहे, प्रिन्सिपल ॲक्सिस. आता रिफ्लेक्टेड रे ना अशा पद्धतीने पॅरल येत आहेत. सो आपल्या प्रिन्सिपल ॲक्सिसला इन्सिडन्स रे पॅरल येत आहेत. पॅरल आल्यानंतर ते काय होतात माहिती आहे का, तो पॅरल आल्यानंतर काय होतात, ते रिफ्लेक्ट होत आहेत. काय होतात, रिफ्लेक्ट होत आहेत. रिफ्लेक्ट कशा होणार, या अशा रिफ्लेक्ट होणार. हा इकडे रिफ्लेक्ट होणार. आता तुम्हाला काय दिसायला भेटेल, यार रिफ्लेक्ट तर होत आहेत ते, परंतु हे रिफ्लेक्ट झालेले किरण जे काही आहेत ते मर्ज होतील का, सांगा बरं का रे. जे काही आपल्या कॉन्व्हेक्स आरशामध्ये रिफ्लेक्टेड झालेले किरण आहेत ते एका पॉईंटला भेटतील का, हे वाले कधी भेटतील का, जिंदगीमध्ये कधीच नाही भेटणार, बरोबर की नाही. तर जे इन्सिडन्स होऊन रिफ्लेक्ट झालेले जे काही किरण आहेत ते कधीच भेटणार नाही. पण त्याला तुम्ही असे मागे ओढू शकतात. तो मागे ओढून ज्या पॉईंटला ते टच करतील, तो पॉईंट झाला आपला फोकल पॉईंट. किंवा त्याला फोकस म्हणतात तुम्ही, बरोबर. आणि जर का समजा प्रिन्सिपल ॲक्सिसवरती जर का तो येत असेल, तो आपला प्रिन्सिपल फोकस. तो आपला काय झाला, प्रिन्सिपल फोकस. तो अशा पद्धतीने तुम्हाला प्रिन्सिपल फोकस कळाला का, सांगा पटकन. राईट. आता पुढचा पॉईंट असतो आपला ॲपेरेचर. पुढचा पॉईंट काय असतो आपला, ॲपेरेचर. ॲपेरेचरची स्पेलिंग APER, ॲपेरेचर TUR. समजून घ्या तुम्ही ॲपेरेचर काय असेल, राईट. तो ॲपेरेचर काय आता बघा, ॲपेरेचर काय बरं का, तुम्हाला एक बात कळाली. एक स्पियर होता, त्या स्पियरचा तुम्ही तुकडा तोडून आणला, ठीक आहे. तो अशा पद्धतीने तुम्ही स्पियरचा तुकडा तोडून आणला. जे हे व्हर्टिकल डिस्टन्स आहे ना, हे वाला राईट का, तो जे काही व्हर्टिकल डिस्टन्स आहे, कोणतं वाला व्हर्टिकल डिस्टन्स रे, हे बघा रे, हे वालं. हा आरसा होता का तुमचा, तो हे जे काही व्हर्टिकल डिस्टन्स आहे हे वालं, याला म्हणतो आपण ॲपेरेचर. तो लक्षात घ्या. रेडियस ऑफ कर्वेचर म्हणजे ही रेडियस झाली. ही रेडियस नेहमी ॲपेरेचरपेक्षा काय असते, रेडियस ऑफ कर्वेचर ऑलवेज ग्रेटर दॅन ॲपेरेचर. पहिले तुम्हाला ॲपेरेचर म्हणजे काय ते तर समजून घ्यायला पाहिजे. ॲपेरेचर काय असतं, हे बघा रे, हा वाला असा कर्व आरसा आणलाय ना उचलून, राईट की नाही. तो काही पण असू दे, तो कॉन्व्हेक्स असो का कॉन्केव असो, हे जे अंतर आहे ना, उभं व्हर्टिकल डायमेट्रिक डिस्टन्स, हे जे काही डायमेट्रिक डिस्टन्स असतं, तुम्ही लिहिताना तुम्ही लिहू पण शकतात की बाबा ॲपेरेचर काय असतं, जे डायमेट्रिक डिस्टन्स आहे ना, ते डायमीटर ऑफ द पेरिफेरी ऑफ द मिरर. ठीक आहे. ॲक्च्युली डायमीटर म्हणणं पण योग्य नाही आहे का, कारण की स्पिरियड तर एवढा आहे, आपण थोडी त्याला इथून कापला आहे, आपण त्याला इथून कापलेला आहे. तो DCD वॉट दिस डिस्टन्स, हे जे काही पेरिफेरीचं व्हर्टिकल डिस्टन्स आहे त्याला आपण ॲपेरेचर म्हणतो. पण एक नोट लक्षात ठेवायची, रेडियस ऑफ कर्वेचर जो काही आहे, हे वाला रेडियस ऑफ कर्वेचर जे असतात, हे रेडियस ऑफ कर्वेचर ऑलवेज ग्रेटर दॅन टू द ॲपेरेचर असतो. एक पॉईंट तुमच्या माहितीसाठी तुम्ही एवढं लक्षामध्ये ठेवायला पाहिजे. बोला, इथपर्यंत कळालं का रे, इथपर्यंत कळालं, राईट. तो अशा पद्धतीने मी तुम्हाला सगळ्या टर्मिनॉलॉजी समजून सांगून दिल्या. आता आपल्याला उद्याच्या लेक्चरमध्ये आपलं प्रकाश चॅप्टर पूर्ण संपून जाणार आहे. काही महत्त्वाचे चॅप्टर असतात फिजिक्समध्ये, साऊंड, लाईट, हे जर का तुम्ही परफेक्ट करून टाकले, तुमचे मार्क कुठेच जात नाही. फिजिक्समध्ये विचारून ते 4 किंवा 3-4 क्वेश्चन विचारतील, ठीक आहे. तो 3-4 क्वेश्चन विचारतील, तर मग कोणता पॉईंट घ्यावा अगोदर, हे महत्त्वाचं आहे ना. मग तुम्हाला साऊंड घ्यायला पाहिजे, तुम्ही लाईट घ्यायला पाहिजे, राईट का, असे जे काही आहेत ते वाले पॉईंट तुम्हाला घ्यायला पाहिजे. तो तुम्हाला समजायला काही जास्त अवघड नाही आहे, एवढी बात मला कळते.